नमस्कार बालमित्रांनो. आज आपण एक कविता शिकणार आहे. ते अमर हुतात्मे झाले. कवितेचं नाव आहे ते अमर हुतात्मे झाले. आता ही कविता शिकण्यापूर्वी आपण आधी हुतात्मे म्हणजे काय या कवितेची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया. ते अमर हुतात्मे झाले. हे अमर हुतात्मे कोणाला म्हटलंय हे आधी थोडं समजून घेऊया. त्यासाठी आधी आपण बघूया हे काय. तुम्हाला माहितीये हा कशाचा नकाशा आहे? आपला भारत देश. भारत देशाचा नकाशा आहे. आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला माहितीये? 15 ऑगस्ट 1947 मध्ये. आणि त्यापूर्वी भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. हा आपला भारत देशाचा नकाशा आणि त्यापूर्वी इंग्रज आपल्या भारतावर राज्य करत होते. तेव्हा आपला भारत देश पारतंत्र्यात होता 1947च्या आधी. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. आपण 15 ऑगस्टला झेंडा वंदन करतो की नाही? झेंडा फडकवतो. 26 जानेवारीला आपण झेंडा वंदन करतो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. 15 ऑगस्टला काय असतं? भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला. आता 15 ऑगस्टच्या 1947च्या आधी काय होतं? त्यापूर्वी भारतात इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज आपल्या देशाचे मुख्य होते. आपल्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी. हे बघा, हे मुख्य होते देशाचे. कोण आहे? इंग्रज होते. ते आपल्या देशातले नव्हते. आपल्या भारत देशातले होते का? नाही, दुसऱ्या देशातून आले होते. इंग्लंडहून आले होते. तेव्हा आपला भारत देश पारतंत्र्यात होता. कोण आहेत हे? आपल्या भारत देशाचे मुख्य होते हे. त्यांनी आपल्या देशावर राज्य केलं अनेक वर्ष. आणि हे काय करत होते? इंग्रज भारतीयांना खूप त्रास देत. काय करायचे? आपल्या भारतातल्या लोकांना त्रास द्यायचे, छळ करत होते. हे पहा, काय करायचे? भारतीय लोकांचं छळ करायचे, त्यांना त्रास द्यायचे, मारायचे. हो की नाही? नवीन नवीन कर लादायचे, अत्याचार करत होते, त्यांच्यावर अन्याय करत होते. भारतीय लोकांचा छळ करायचे ते. हे पहा, हो की नाही? भारतीय लोकांना त्रास देत होते. मग तेव्हा आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक देशभक्तांनी, नेत्यांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. मग आपल्या देशाला या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी काय केलं? अनेक क्रांतिकारकांनी. हे पहा, हे कोण आहेत सगळे? आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले वेगवेगळे देशभक्त, नेते, क्रांतिकारक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि इंग्रजांना देशातून घालवून दिलं. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. या सगळ्यांनी काय केलं? आपल्या देशासाठी आपले प्राण दिले. आणि म्हणून हे सगळे कोण आहेत? हे कोण आहेत? लोकमान्य टिळक. हे कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. नंतर हे कोण आहेत? लाल बहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेल, भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित नेहरू, आगरकर, कोण आहेत? गोखले, चंद्रशेखर आझाद. असे अनेक काही क्रांतिकारक होते, काही नेते होते. त्या सगळ्यांनी आपले प्राण दिले. ते आपल्या देशासाठी बलिदान केलं त्यांनी. हो की नाही?
मग आज आपण त्यांचीच कविता बघूया. ते अमर हुतात्मे झाले. मग हे सगळे नेते आज आपण 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती साजरी करतो. असे अनेक नेते होऊन गेले स्वातंत्र्य काळामध्ये आणि क्रांतिकारक होऊन गेले. ते त्यांनी देशासाठी प्राण दिले. ते अमर हुतात्मे झाले. आपण आज पण त्यांची आठवण काढतो. हो की नाही? त्यांनी काय काम केलं देशासाठी ते आपण लक्षात ठेवतो आणि त्यांना वंदन करतो. म्हणून त्यांना म्हटलंय हुतात्मे. हा, मग एकदा आपण ही कविता बघूया. एकदा आपण म्हणूया का ही कविता? हा, बघा. हा, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले, तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले, झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले, हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. आहे ना ही कविता? छान आहे ना? मग आपण ह्या देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांबद्दलची कविता आपण वाचूया. त्यांनी काय काय केलं देशासाठी ते सगळं या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. बघूया आपण ही कविता. एक एक कडवं आपण समजून घेऊया. एक एक 2-2 ओळी आपण समजून घेऊया. सुरुवातीची ओळ बघा काय आहे. हा, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. देशासाठी, हे कोणासाठी लढले? आपल्या भारत देशासाठी. आणि ते अमर हुतात्मे झाले. आता हुतात्मे कोणाला म्हटलंय बरं? हुतात्मे, हुतात्मे म्हणजे कोण? देशासाठी आपले प्राण देणारे, बलिदान करणारे. आपल्या भारत देशासाठी त्यांनी आपले प्राण दिले. देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती, त्यांना अमर हुतात्मे म्हटलेलं आहे. तुम्हाला माहितीये देशाच्या सीमेवर सैनिक पण आपल्या देशाचं रक्षण करत असतात. हो की नाही? मग ते सुद्धा, त्यांना सुद्धा आपण हुतात्मे म्हणतो. बघा पुढे काय दिलंय. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले. तर काय दिलंय? सोडिले सर्व घरदार. मग देशासाठी त्यांनी काय केलं? त्यांचं घर सोडून दिलं. त्यांची मुलं बायका सगळ्यांना सोडून ते लांब राहिले देशासाठी काम करण्यासाठी. घर सोडून दिलं. नंतर त्यांचं आयुष्य कसं होतं? ज्योतिसम जीवन जगले. ज्योतिसम म्हणजे कशासारखं? की दिवा माहितीये ना, दिव्याची ज्योत. दिवा असतो की नाही, दिव्याची ज्योत असते ती कशी स्वतः जळते आणि इतरांना उजेड देते, तसं ते आयुष्य जगले. बघा, सोडिले म्हणजे काय? सोडिले म्हणजे काय? सोडून दिले. त्यांनी घरदार सोडून दिलं. त्यागिला म्हणजे त्याग केला, सोडून दिला. त्यागिला सुखी संसार. आपल्या आपल्या घरामध्ये आपण आई बाबा मुलं सगळे मज्जा करत राहतो की नाही, पण हे जे नेते होते, क्रांतिकारक होते, ते त्यांच्या घरी मुलांबरोबर आई बरोबर लहान मुलांबरोबर राहिले नाही. त्यांना सोडून ते काम करण्यासाठी, देशाच्या साठी काम करण्यासाठी बाहेर पडले ते. हो की नाही? त्या संसाराचा त्याग केला त्यांनी. काय केलं त्यांनी? त्यागिला म्हणजे काय? त्याग केला, सोडून दिला. सुखी संसार म्हणजे घरी मज्जा वगैरे सगळं सोडून दिलं. नको, देशातना इंग्रजांना घालवून द्यायचं होतं त्यांना.
हो की नाही. आणखीन काय केलं, ज्योतिसम जीवन जगले. ज्योतिसम म्हणजे कसे, दिव्याच्या ज्योतीसारखे. दिवा कसा असतो, दिवा स्वतः जळतो आणि त्याची ज्योत इतरांना उजेड देते. मग तसं आयुष्य हे क्रांतिकारक नेते जगले. बघा काय आहे, दिवा आहे ना, दिव्याची ही ज्योत आहे. ज्योत ही स्वतः जळते पण इतरांना उजेड देते. हो ना, मग असंच आयुष्य ते जगले. आता बघा, तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. आता देशासाठी तुम्हाला माहितीये, आपण बघितलं इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं, तुरुंगात बंद करून टाकलं होतं. तिथे तुरुंगामध्ये त्यांना जेवायला पण मिळायचं नाही, उपाशी राहायचे ते. हो की नाही. सोसला किती वनवास म्हणजे खूप त्रास सहन केला, हालअपेष्टा सहन केल्या. हे पहा, वनवास सोसणे म्हणजे काय, त्रास सहन करणे, हालअपेष्टा सहन करणे, सोसणे. कुणी फासावरती चढले आणि काही कितीतरी नेत्यांना, क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावरती दिलं. त्यांचे प्राण गेले त्या देशासाठी. हे पाय काय आहे, तुरुंग, तुरुंगामध्ये बंद करून टाकायचे. हो की नाही, इंग्रज भारतीयांना. हे काय आहे, अंदमानचा तुरुंग आहे. अंदमानला सावरकरांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगात टाकलं होतं, भारतापासून लांब खूप. या तुरुंगामध्ये तिथे कोणीच जाऊ शकणार नाही, अशा ठिकाणी त्यांना 50 वर्षात तुरुंगात ठेवलं होतं, जन्मठेप दिली होती. कोण आहे ते पहा, सावरकर. आणि मग त्यांचे बायका, मुलं हे सगळे त्यांना भेटायला आलेले, पण त्यांना भेटू द्यायचे नाही, त्यांना घरी जायला सांगायचे. भेटायला सुद्धा परवानगी नव्हती आणि तुरुंगात त्यांना खूप त्रास द्यायचे. पण तरी ते घाबरले नाही, त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. हे पहा, हे कोण आहे, भगतसिंग. भगतसिंग, त्यांना पण तुरुंगात टाकलं होतं. हे पहा कसं बांधून ठेवलंय. हो ना. मग असे अनेक क्रांतिकारक नेते यांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान केले. फासावरती त्यांना काय केलं, फासावरती चढवलं इंग्रजांनी. हा कोण आहे, इंग्रज. इंग्रज आपल्या भारतीयांना त्रास द्यायचे, कितीतरी लोकांना फासावर चढवलं त्यांनी. पुढे बघा काय झालं, झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. मग आता हा सगळा त्रास जनतेने सहन केला. झगडली झुंजली जनता म्हणजे काय, झगडली म्हणजे काय, झगडणे, झुंजणे म्हणजे लढणे, संघर्ष करणे. सगळ्या लोकांनी खूप संघर्ष केला. आणि मग 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. मग इंग्रज आपल्या भारतात ना गेले, कळलं. मग हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. आणि मग आपल्या देशाचा तिरंगा झेंडा तो फडकवला. बघा, सगळ्या लोकांनी उठाव केला. सगळे लोक एकत्र आले आणि मग त्यांनी इंग्रजांना आपल्या देशात ना घालवलं. सगळे लोक आले एकत्र. हो की नाही. त्यावेळी आपल्या देशामध्ये विदेशी कपड्यांची होळी केली. अशा खूप गोष्टी तुम्ही इतिहासामध्ये सगळं परत शिकणार आहे. महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडला. अशा खूप घटना इतिहासामधल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहेत. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. आता हा राष्ट्रध्वज म्हणजे काय आहे, राष्ट्रध्वज म्हणजे
देशाचा झेंडा, तिरंगा झेंडा, हो की नाही. मग आपण या देशाचं झेंडा वंदन करतो तेव्हा आपण या झेंड्याला वंदन करतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण काय करतो, झेंडा वंदन करतो की नाही. आणि मग त्यावेळी झेंड्याला सलामी देतो. मग त्यालाच काय म्हणायचं, वंदन करणे. झेंड्याला वंदन करतो. आणखीन काय करतो आपण, झेंडा गीत म्हणतो, नंतर राष्ट्रगीत म्हणतो. हे सगळं करतो आपण, त्याला मानवंदना देतो झेंड्याला, हो की नाही. पाहुणे येतात, ते झेंडा फडकवतात. पण हे सगळं करण्यासाठी पूर्वी आपल्या अनेक नेत्यांनी, क्रांतिकारकांनी आपले प्राण दिले, बलिदान केलंय. आणि मग त्यांची आठवण आपण ठेवून हे करत असतो, झेंडा वंदन साजरा करतो आपण, हो की नाही. हे पहा. आणि मग 15 ऑगस्टला काय झालं, पूर्वी जेव्हा इंग्रज होते तेव्हा त्यांचा हा झेंडा होता. मग तो उतरवला आणि आपला भारताचा तिरंगा झेंडा चढवला, हो की नाही. आणि हे कोण आहेत, पंडित नेहरू. इकडे लाल किल्ल्यावर पंडित नेहरूंनी, हे पहा, तिरंगा झेंडा केव्हा, 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला 1947 ला हे झेंडा वंदन पहिलं झालेलं आहे. झेंडा वंदन 1947. आता 2020 आहे. 1947 ला पंडित नेहरूंच्या इथे भाषण केलं होतं. हे आपले पहिले पंतप्रधान. मग हे कोण आहे, राजेंद्र प्रसाद. हे कोण होते, आपले पहिले राष्ट्रपती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पहिले राष्ट्रपती. आपला भारत स्वतंत्र झाला, इंग्रज गेले भारतातना, आणि मग हे पहिले राष्ट्रपती झाले. आणि हे कोण आहे, चाचा नेहरू. तुम्हाला माहिती आहे ना, पंडित नेहरू. त्यांना लहान मुलं आवडायची. आपण बालदिन साजरा करतो ना, यांचा जन्मदिवस. मग ते आपले पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले भारत देशाचे, कळलं. हा, आणि मग आपण आपल्या देशाला वंदन केलं पाहिजे, समजलं. हा, मग तुम्हाला माहितीये ना, आपल्या भारताच्या सीमेवर अनेक सैनिक शत्रूपासून आपल्या देशाचं रक्षण करत असतात. आणि अनेक सैनिकांना गोळ्या लागून ते मरतात पण. मग ते सगळे, ते सुद्धा हुतात्मे असतात, बलिदान करणारे असतात आपल्या देशासाठी. मग आपण ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे, हो की नाही. समजली आहे कविता. मग एकदा आपण, हे पहा, अमर जवान. मग हे हुतात्मा स्मारक आहे, अमर जवान. जिथे जे सैनिकांनी, ज्या क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलंय, त्यांची आठवण करून देणारं हे स्मारक आहे त्यांचं, समजलं. त्या ठिकाणी जाऊन सगळेजण त्यांना वंदन करतात. त्यांच्यामुळे आज आपण आरामात जगतोय, हो ना. तेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता. इंग्रजांनी आपल्या देशावर अनेक वर्ष राज्य केलं. आणि मग आपला हा तिरंगा झेंडा, आपला राष्ट्रध्वज, हो की नाही, 15 ऑगस्टला आपण फडकवतो, झेंडा वंदन करतो. मग अशी ही कविता, ते अमर हुतात्मे झाले. एकदा म्हणूया परत. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले, तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास, कोणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले, झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले, हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. समजलं. ही कविता छान आहे ना. मग या कवितेचे कवी कोण आहेत, वि. म.
कुलकर्णी. कवितेचे कवी तुम्हाला झालंय ना, कवी आणि लेखक. तसे कविता लिहिणारे कवी कोण आहेत? वि. म. कुलकर्णी. यांनी ही कविता लिहिलेली आहे. समजली आहे कविता तुम्हाला? मग ही कविता सगळ्यांनी पाठ करायची आहे. इथे एक शब्द राहिलाय ना, ज्योतिसम जीवन जगले. जीवन पाहिजे इथे. ठीक आहे, समजलं? मग सगळ्यांनी कविता पाठ करा. आणि आता लक्षात ठेवायचं की आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपले प्राण दिले. मग आपण आपल्या देशासाठी काम चांगलं केलं पाहिजे ना. तुमचं काम काय आहे? छान अभ्यास करणं, छान बोलणं, आईचं बाबांचं ऐकणं, हो की नाही, मोठ्यांचा आदर करणं, हे तुमचं काम आहे ना. आणि मोठे मोठे झाले की चांगलं काम करणं आपल्या भारत देशासाठी, हो ना. मग हे लक्षात ठेवायचं तुम्ही. नुसतीच कविता नाही म्हणायची, त्याच्यात दिलेलं सगळं लक्षात ठेवायचं. समजलं? कविता पाठ करा. ठीक आहे, ओके.